नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाने आणि अद्वैतने स्पष्टपणे मिस्टर स्वामीनाथनना खरं सांगितलेलं असतं, आतापर्यंत तुमच्यासाठी डिझाईन्स कला बनवत होती. हे ऐकून मिस्टर स्वामीनाथनना जरा विचित्रच वाटतं आणि ते अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, तुझी बायको एवढ्या चांगल्या डिझाईन्स काढते, आतापर्यंत तू मला अगदी अभिमानाने सांगायला हवं होतंस, परंतु तू तर माझ्यापासून लपून ठेवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेस करताना त्यामध्ये पारदर्शकता हवी ना. आणि अद्वैत, तुला ह्या गोष्टी मी नव्याने नको सांगायला. तेव्हा कला म्हणते की सर, यामध्ये अद्वैतची काहीही चूक नाहीये. खरं तर चांदेकर ज्वेलर्स पारदर्शकता हे कटाक्षपणे पाळते आणि माझ्याच काही कारणामुळे, माझ्या काही खाजगी कारणांमुळे हे काम मी करते असं मी उघडपणे सांगितलं नव्हतं. कला म्हणते की परंतु तुम्हाला माझे डिझाईन्स आवडताय म्हणून फक्त मी तुमच्या समोरच येतेय. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुमचे डिझाईन्स रेडी आहेत ना. कला आता स्वामीनाथनना डिझाईन्स दाखवते. स्वामीनाथन डिझाईन बघत असतात. अद्वैतच्या मात्र जीवाची धाकधूक होत असते. स्वामीनाथनना हे डिझाईन्स आवडतंय की नाही असा त्याला प्रश्न पडतो, परंतु मिस्टर स्वामीनाथन हे एक एक डिझाईन अगदी बारकाईने बघत असतात. स्वामीनाथन जेव्हा सगळ्या डिझाईन्स बघतात तेव्हा ते कलाला म्हणतात, मिसेस खरे, आता मला खात्री पटलीये की ह्या डिझाईन्स तुम्हीच काढल्यात. अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन आहेत. मला ह्या डिझाईन्स फारच आवडल्यात. तेव्हा अद्वैतला खूप आनंद होतो. त्यानंतर मिस्टर स्वामीनाथन कला आणि अद्वैतला म्हणत असतात की बरे यंग पीपल, आता मी निघतो, मला उशीर होतोय आणि आपलं हे डील आता फायनल झालंय. मिस्टर स्वामीनाथननी अद्वैत सोबतचं कॉन्ट्रॅक्ट वाढवलेलं असतं. कला आणि अद्वैतला दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर स्वामीनाथन सर तिथून निघून जातात. रात्रीच्या वेळी सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. कलाने मस्त सर्वांसाठी मुगाचा शिरा बनवलेला असतो. कला सर्वांना शिरा देत असते तेव्हा सरोज म्हणते की आता हे कशाला बनवलंय नवीन. तर आबा म्हणतात की अगं सरोज, मीच तिला सांगितलं होतं बनवायला. चांदेकरांसाठी एवढी मोठी खुशखबर आहे, त्यामुळे ती साजरी तर व्हायला पाहिजे ना. मिस्टर स्वामीनाथन यांच्या सोबत असलेलं डील आपलं कधीच मोडलं आणि त्यामुळे आपल्याला किती सारं नुकसान झालं असतं. आपली बेइज्जती सुद्धा झाली असती. त्यामुळे जिच्यामुळे आपण वाचलोय आणि जिच्यामुळे आपली बेइज्जती होण्यापासून थांबलंय, तिलाच मी सांगितलं की मुगाचा शिरा बनव. आबा कलाला म्हणतात की कला, तुझ्यापेक्षाही चांगल्या डिझाईन करणारी, मोठमोठ्या डिग्र्या घेतलेली, शिक्षण घेतलेली असे सुद्धा भरपूर लोक असतील, परंतु तू बनवलेल्या डिझाईन मध्ये तू अतिशय बारकाईने काम करते. त्यामध्ये अक्षरशः तुझा जीव ओतते आणि म्हणून तू अतिशय सुंदर डिझाईन बनवू शकतेस. मिस्टर स्वामीनाथन सारखा एवढा मोठा बिझनेसमॅन सुद्धा तुझ्या डिझाईन साठी अडून बसलाय बघ. अगं, त्यांनी तर जगभरातल्या वेगवेगळ्या डिझायनर सोबत काम केले असतील, पण तरी सुद्धा त्यांनी तुझं कौतुक केलंय. तू खरंच खूप चांगलं काम करतेयस आणि हे बघ, असंच काम करत राहा. आबांचं कलाबद्दल इतकं पॉझिटिव्ह मत बघून कलाला खूप आनंद झालेला असतो. सरोजला मात्र फार राग येत असतो. रजनी म्हणते की कला, तू बनवलेल्या डिझाईन सारखा शिरा सुद्धा अगदी उत्तम झालाय हा, एकदम सुंदर. आबा अद्वैतला सगळ्यांसमोर म्हणतात की अरे, तू बायकोचं काही कौतुक केलं की नाही, काही प्रेझेंट वगैरे दिलं की नाही तिला, म्हणजे एखादी साडी किंवा एखादा दागिना. अरे, असे क्षण जपायचे असतात. अशा वेळी दिलेली साडी किंवा दिलेला एखादा दागिना आयुष्यभर मनाशी राहतो. सरोज लगेच आबांना म्हणते की आबा, त्याची काही गरज नाहीये. ती आता आपला एक स्टाफ म्हणून काम करते, आपल्या ऑफिसमध्ये काम करते आणि स्टाफ मध्ये आपण असं कोणालाही गिफ्ट वाटत फिरत नाही. ती आपल्या सोबत प्रोफेशनली कामं करतीये ना, मग तिला तेच करू द्यात. आबा म्हणतात की हरकत नाही. आबा म्हणतात की काही हरकत नाही. आता तू कलाला डिझायनर म्हणून स्वीकारलंय, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, आपली ती त्रैमासिक मीटिंग कधी असते रे, म्हणजे यावेळीची राहिली ती. सरोज, श्रीकांत, तुम्हाला पण माहितीये ना याबद्दल. तेव्हा श्रीकांत म्हणतो की हो आबा, उद्याच आहे ती मीटिंग. आबा आता सर्वांसमोर कलाला देखील म्हणतात की अगं कला, तूही चल आमच्या सोबत. कला म्हणते की आबा, परंतु ही मीटिंग कसली आहे. आबा म्हणतात की अगं, आपल्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या महत्वाच्या व्यक्ती तिथे आलेल्या असतात. एक नफा तोटा याबद्दल बोलतात, दुसरे जण विक्री कशी सुरू आहे त्याबद्दल बोलतात आणि तिसरे जाहिराती कशा करायच्या, काय करायच्या याबद्दल सांगतात. रोहिणी ही मनात विचार करत असते की हे डॅड पण हिची गरज नसताना हिला का डोक्यावर बसवताय, हिचा काय संबंध आहे. सरोज म्हणते की आबा, मला नाही वाटत की हिने यायची गरज आहे. तसंही नाईलाजाने आपल्याकडे डिझायनर म्हणून काम करतेच आहे ही, आणि आपल्यासाठी तेवढीच गोष्ट महत्वाची आहे. तसंही ह्या मुलीचा बिझनेसशी काय घेणं देणं आहे आणि ह्या मुलीला तसंही बिझनेस मधलं काही कळत नाही, त्यामुळे आपण हिला न घेतलेलंच बरं. आबा हे सरोजला म्हणतात की सरोज, काहीही झालं तरी आपण कोणाची कुवत दर्शवू शकत नाही आणि कोणाला असं कमी दाखवू शकत नाही. मला आपली सून आहे, आपल्याच घरातली आहे आणि आपल्या घरातला तर ती एक भाग झालीच आहे, परंतु आपल्या बिझनेसचा सुद्धा एक भाग झाली आहे. त्यामुळे आपल्या बिझनेस मधल्या सगळ्या गोष्टी तिला कळणं सुद्धा महत्वाचं आहे. श्रीकांत म्हणतो की अहो आबा, तिला यातलं काय कळणार आहे, उगाच
उगाच आपण आपला वेळ वाया घालवतोय. आबा म्हणतात की श्रीकांत, आता मी बोललो ना, यापुढे कोणीही काहीही बोलणार नाही. कला, तू उद्या आमच्या सोबत यायचंय. त्यामुळे कला म्हणते की ठीक आहे आजोबा. त्यानंतर सर्वजण झोपायला जातात. अद्वैतला मात्र आबांच्या त्या डिसिजनचं अजिबात वाईट वाटलेलं नसतं. म्हणजे कला ऑफिसला येते त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नसतो. आता सर्वजण निघून तर गेलेले असतात, परंतु रजनी मात्र तिथेच असते. घड्याळात 11 वाजलेले असतात आणि सोहम अजूनही घरी आलेला नसतो. त्यामुळे रजनीला मात्र सोहमची फार काळजी वाटत असते. इकडे श्रीकांत हा कॉलवर बोलत असतो आणि कॉलवर तो सांगत असतो की अहो, डिझाईन जरी वेगळा असला तरी तिकडे डिझाईन कडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा वेगळा आहे. आणि जरी डिझाईन चांगली असली तरी सुद्धा मार्केट तिकडचं फार वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, हेच करा आणि अगदी व्यवस्थित करा. उद्या मी काही तिकडे येऊ शकणार नाही. माझी महत्वाची मीटिंग घेऊ द्या. हे बघा, तुम्ही आताच जे काही आहे ते सगळं मला पाठवून द्या. आज उशिरापर्यंत मी सगळं काही बघतो. तुम्हाला जर काही वाटलं तर मला मेसेज करा आणि मला काम अगदी व्यवस्थित हवंय. त्यावेळी तिथे रजनी आलेली असते. ऍक्च्युली रजनीला हे सांगायचं असतं की सोहम अजून घरी आला नाहीये. काकांना ती मध्ये म्हणत असते की हो ऐका ना. त्यावेळी काका हे फोनवर बोलत असतात आणि काका रजनीला म्हणतात की जरा वेळ थांबशील का जरा. तेव्हा रजनी थांबते आणि काका पुन्हा त्यांचं बिझनेस बद्दल बोलत असतात. त्यानंतर काका फोन ठेवतात. फोन ठेवल्यावर काका म्हणतात की बोल आता, काय म्हणत होती. तुला किती वेळा सांगितलंय की फोन चालू असताना असं मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस म्हणून. आणि तुला कोणी मध्ये मध्ये करायला सांगितलंय. तुला काहीच अक्कल नाहीये का. मला तर एवढं माहितीये की तुला दुसऱ्याच्या कामाची काही किंमत नाही. तुला स्वतःच्या कामाची सुद्धा किंमत नाहीये. नुसतं दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये करायचं असतं तुला. रजनी म्हणते की सॉरी अहो, परंतु मला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचं होतं. श्रीकांत म्हणतो की अगं बोल ना, आता किती वेळा मला बोलायचंय एवढीच रट लावणार आहे. बोल पटापट, काय बोलायचंय ते. रजनी म्हणते की अहो, मला असं वाटतं की तुम्ही सोहम सोबत बोलायला हवंय. म्हणजे आता सोहम मोठा झालाय आणि या वयामध्ये वडील हे अगदी मित्रांसारखे असतात. त्यामुळे काही विषय आईकडे बोलण्याऐवजी वडिलांकडे बोललेलं कधीही सोपं होऊन जातं. आता काका या गोष्टीवरून सुद्धा रागवतात आणि म्हणतात की काय चाललंय रजनी तुझं, आणि तू आई आहेस ना त्याची. आता त्याच्यावर संस्कार करण्याचं सुद्धा काम मीच करायचं का. बाहेरची कामं सगळी मी करतोच आहे ना, मग आता घरातली कामं सुद्धा येऊन मीच करायची. आणि तू काय करतेस दिवसभर. उद्या तर म्हणशील मला की अहो तुम्ही स्वयंपाक करा, भांडी धुवा, खरकटी काढा, आणि तुला तर काय, तुला तर मस्त दुपारचा आराम करायचा असतो. रजनी काकांना म्हणते की अहो तुम्हालाही माहितीये असं काहीच नाहीये, आणि सोहमच्या जन्मापासून ह्या सगळ्या गोष्टी मीच बघत आले हेही तुम्हाला माहितीये. अगदी लहानपणापासून तर परवापर्यंत त्याला काय हवंय काय नकोय त्याच्या सगळ्या काही गोष्टी मीच बघतीये. त्याच्या आजारपणामध्ये त्याला काही लागलं, त्याला काही खुपलं तर सगळ्या गोष्टी मीच बघत असते. श्रीकांत म्हणतो की हो ना, म्हणूनच मी तुला सांगतोय की यापुढे सुद्धा हे सगळं तूच करत जा. तुला फक्त सकाळचा नाश्ता करायचा असतो, दुपारचं जेवण करायचं असतं, आणि मग काय तुला स्वतःला फक्त ताणून द्यायचं असतं. रात्रीच्या जेवणापर्यंत काय करतेस ग तू असं, आणि काय तीर मारतेस एवढं. माझं तसं नाहीये, मला रात्रीचे सुद्धा कामं असतात. मला रात्री बसून सुद्धा काम करायचं असतं. उगाच नसत्या जबाबदाऱ्या माझ्यावर थोपवू नकोस. रजनी म्हणते की हो सॉरी, परंतु आजपर्यंत मी तुम्हाला कुठलीच गोष्ट कधीच सांगायला आले नव्हते. जेवढ्या मला सॉल्व्ह होत होत्या तेवढ्या माझ्या पद्धतीने मी सॉल्व्ह केल्यात. या क्षणी मला त्याची फार काळजी वाटते. मला असं वाटतंय की त्याच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय, आणि मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यासोबत बोलावं, म्हणजे त्याच्या मनातल्या शंका कुशंका सगळ्या काही दूर होतील. काका आता हात वर करतात आणि म्हणतात की हे बघ रजनी, माझ्याकडून हे काही होणार नाहीये. रजनी पुढे हात जोडतात आणि म्हणतात की बाई मी तुझ्या समोर हात जोडतो, पण पहिल्यांदा ना मला त्रास देणं बंद कर आणि हे छळणं बंद कर. हे बघ, तसंही माझ्यावर ऑलरेडी खूप कामाचा प्रेशर आहे, त्यामुळे अजून तू काही लादू नकोस माझ्यावर. अगं निदान नवऱ्याची काळजी तर तू करतच नाहीये, निदान मुलाची तरी काळजी करत जा. अगं तिथे तरी नीट लक्ष देत जा. प्रत्येक ठिकाणी मी नाही लक्ष देऊ शकत, मला भरपूर कामं असतात. काका असं बोलतात आणि मग कोणाला तरी कंपनीमध्ये कॉल करतात आणि म्हणतात की पाठवला का मेल, केव्हाची मी वाट बघतोय, अजून नाही आलाय तुमचा मेल. मध्यरात्रीपर्यंत तुमच्या मेलचीच वाट बघायची का मी. मला लवकरच्या लवकर मेल पाठवा, कळलं तुम्हाला. असं म्हणून काका त्यांच्यावरही चिडचिड करतात आणि फोन ठेवतात. रजनी मात्र विचार करत असते की कसं समजावू यांना. या वयामध्ये मुलाला बापाची जास्त गरज असते. अद्वैतच्या नशिबी तर बापाचं प्रेम कधी आलं सुद्धा नाहीये. रजनीला खूप वाटत असतं की तिच्या नवऱ्याने तिच्या मुलासोबत बोलावं, परंतु तिचा नवरा असा असतो की बापरे त्याच्यासोबत बोलणं काय, त्याच्यासोबत उभं राहणं पण कठीण आहे.
तर इकडे अद्वैत आणि कला दोघंही रूम मध्ये असतात. कला तिच्या अंथरुणाची तयारी करत असते, झोपायची तयारी करत असते. अद्वैत मात्र बेडवर बसलेला असतो आणि विचार करत बसलेला असतो. तर आता कला अद्वैतला म्हणते की अद्वैत अद्वैत, परंतु अद्वैतचं कलाकडे काहीही लक्ष नसतं. 2-4 वेळा कला त्याला आवाज देते तरी सुद्धा कलाच्या बोलण्याकडे अद्वैतचं काहीही लक्ष नसतं. कला आता बेडवर जाते, अद्वैतला हलवते आणि म्हणते की चांदेकर, अरे काय चाललंय तुझं? 2-3 वेळा तुला आवाज दिला परंतु तुझं काही लक्षच नव्हतं. आता सगळं काही मनासारखं झालंय तर कशाला गाल फुगून बसलायस? नाकाचा शेंडा सुद्धा लाल झालाय. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू माझ्या नाकाकडे कशाला बघतीये? आणि गाल फुगू दे नाही तर नाक फुगू दे, तुला काय करायचं? कला म्हणते की नाही अरे अद्वैत, परंतु सगळं काही आता तुझ्या मनासारखं झालंय ना, मग तू कशाला गाल फुगवून बसलायस? अद्वैत म्हणतो की काय झालं माझ्या मनासारखं? काही माझ्या मनासारखं झालं नाही. शेवटी आबांनी तुझंच कौतुक केलंय. शेवटी कसं तू एकटीच ग्रेट आहेस ना, बाकीच्या सगळ्यांना काही अक्कलच नाही. आणि म्हणे माझ्या काही मनासारखं नाही झालं म्हणून, आणि म्हणे गाल फुगून बसायला काय झालंय ते. तेव्हा कलाही हसायला लागते. अद्वैत म्हणतो की हसायला काय झालं, का हसतीयस तू? कला म्हणते की अरे 2 छोटी मुलं असतात आणि दोघंही आपापलं काम अगदी व्यवस्थित करतात. आता ते त्यांचं काम शिक्षकाला नेऊन दाखवतात तर शिक्षक त्या दोघांनाही म्हणतात की शिक्षक पहिल्याला म्हणतात की अरे वा शाब्बास, आणि दुसऱ्याला म्हणतात की अरे वा शाब्बास शाब्बास. पहिल्याला राग येतो आणि तो म्हणतो की मला खूप राग आलाय कारण मला सर एकदा शाब्बास म्हणाले. याचा अर्थ तुला सर 2दा शाब्बास शाब्बास म्हणाले म्हणजे तू सरांचा जास्त आवडता आहे आणि मी नावडताय. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे या पाठीमागे तुझं काय म्हणणं आहे ना ते चांगलंच कळतंय हा मला. म्हणते की अद्वैत अरे मी तुला मूर्ख म्हणतच नाहीये आणि तेच सांगण्यासाठी मी तुला ही गोष्ट सांगितली आणि तू कशाला स्वतःला मूर्ख म्हणून घेतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू शांत बसणार आहेस का जरा? मला आबांना जाऊन सांगायला पाहिजे की तुम्ही तिचं एवढं कौतुक करताय आणि ही बघा कशी बडबडतीये ते. कला म्हणते की गप्पा बस, काही सांगायची वगैरे गरज नाहीये आणि नाही केलं माझं कौतुक ना तरी चालेल. अद्वैत म्हणतो की असं कसं? कौतुक तर तुझं झालंच पाहिजे, एवढी मोठी कामगिरी केली आहेस ना तू थांब हा इथेच, तू अजिबात कुठे जाऊ नको. असं म्हणून अद्वैत उठतो आणि फ्लॉवर पॉट उचलून आणतो. कलाला तो फ्लॉवर पॉट देत असतो आणि म्हणतो की घ्या तुमचं हे बक्षीस घ्या. आणि खरंच काय कामगिरी केली हो तुम्ही, खरंच खूप मोठी कामगिरी केली बरं का, त्यामुळे तुमचा हा कौतुक सोहळा आम्ही आयोजित केलाय. कला अद्वैतला म्हणते की थँक्यू, एवढं माझं कौतुक केल्याबद्दल मी सुद्धा तुमची आभारी आहे बरं का सर. त्यानंतर ती अद्वैतला म्हणते की अद्वैत पण तुला एक गोष्ट सांगू का, ते डील मिळणं सुद्धा आपल्यासाठी किती महत्वाचं होतं आणि ते डील मिळालं म्हणून तर आबांनी कौतुक केलं ना. पण तू काय करतोस, तू तर ह्या आणि त्या कारणाने मला फक्त कारण शोधत असतो बोलायला. तुला तर सारखी कटकट करायची असते माझ्या भोवती. कसला आहेस रे चांदेकर तू? अद्वैत म्हणतो की आता या गोष्टीवर सुद्धा तुझा आक्षेप आहे का? माझी रूम आहे, माझी खोली आहे, माझं घर आहे, मला काय करायचं ते मी ठरवेल, वाटेल तसा वागेल. कला म्हणते की वा 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 वा, एकदम भारी वाटतं ना हे ऐकायला. आता कानांना माझ्या ह्या मधुर वाणीची खूप सवय झाली आहे आणि जोपर्यंत मी तुझ्या तोंडून मी, माझं, माझ्यासाठी, माझं घर असे शब्द ऐकत नाही ना तोपर्यंत माझी काही झोपच होत नाही. अद्वैतला राग येत असतो. अद्वैत आता टेबलवर ठेवलेले ते शोपीस वाजवत असतो आणि म्हणतो की खरे बाई आता शाळा सुटली बरं का, आता घरी जा झोपायला आणि मला उद्या ऑफिस आहे, मलाही झोपू द्या. पुन्हा एकदा ते शोपीस टन 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 वाजवत असतो आणि कलाला तो झोपायला सांगतो. कला म्हणते की हा मग तुला एकट्यालाच काम आहे, बाकीचे सगळे रिकाम टेकडेच आहे, मलाही उद्या त्याच मीटिंगला जायचंय. असं ही दोघं एकमेकांना एकाच सुरात आणि एका क्षणात म्हणतात. कला जाता जाता अद्वैतला आगाऊ म्हणत असते आणि नेहमीप्रमाणे अद्वैत हा कलाला अति आगाऊ म्हणत असतो. कला आणि अद्वैत दोघंही आता झोपी गेलेले असतात. दुसऱ्या दिवशी सर्वजण मीटिंग साठी जमलेले असतात. कला सुद्धा तिथे असते. तेव्हा सरोज मात्र कलाकडे बघून आबांना म्हणत असते की आबा मला अजूनही असं वाटतंय की ह्या मुलीला इथे बोलवायची काहीच गरज नव्हती आणि हिची काय गरज होती इथं. तेव्हा आबा म्हणतात की अगं सरोज, माणसाने जेवढं काही शिकता येईल ना तेवढ्या गोष्टी शिकाव्यात. नवी माहिती कधीही वाया जात नाही. आता आपले दागिने बनवण्यापासून तर ते ग्राहकांपर्यंत कसे पोहोचतात हा सगळा प्रवास तिला पण कळला पाहिजे ना. या निमित्ताने कामही होतं आणि भेटही होते. आता त्याच वेळी काही स्टाफही तिथे आलेला असतो. जी लोक चांदेकरांसाठी काम करत असतात ती लोक सुद्धा तिथे आलेली असतात. त्यातले एक सर म्हणतात की नवीन डिझायनर बद्दल मी तर खूपच जास्त एक्सायटेड आहे आणि त्याचप्रमाणे लोकांना नव्या पद्धतीचे दागिने सुद्धा फार आवडलेत. सर मला तुमच्यासोबत एक गोष्ट डिस्कस करायची आहे. आपण आता सध्या जे दागिने बनवतोय ते दागिन्यांचे जे ब्रीफ आहेत म्हणजे त्यामध्ये वापरले जाणारे रत्न, हिरे हे सगळं खूप महाग आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला काही ते परवडत नाही. बरं त्यातून दागिने जर भरपूर विकले गेले तर त्यातून
त्यातून आपल्याला फायदाच आहे, पण आपल्या कलेक्शन मधला फक्त एखाद दुसरा दागिना जर विकला जाणार असेल तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला खूप महागात पडेल. दुसरे सर म्हणतात की हो सर, मला ह्या सरांची गोष्ट अगदी पटली आहे. आपल्या डिझाईन्स बद्दल, आपल्या कलेक्शन बद्दल लोकांमध्ये फारच उत्सुकता आहे, परंतु आपले डिझाईन्स खरेदी करण्यासाठी कोणी येत नाहीये. अद्वैत म्हणतो की हे बघा, आपले दागिने हे त्यामुळे आपल्यासारखे दागिने मार्केटमध्ये कोणीही बनवत नाही, आणि तसंही लोकांना काहीतरी वेगळं हवं असेल तर त्यांना पैसे तर खर्च करावेच लागतील. चांदेकर ज्वेलर्स हे एक ब्रँड आहे आणि आपण क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यानंतर एक सर म्हणतात की सॉरी, परंतु मग यामध्ये आपला प्रॉफिट काय? सर, आपण उत्तम दागिने मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न तर करताय, पण त्या दागिन्यांमध्ये एवढी महागाची रत्न आहे की सर्वसामान्यांच्या खिशाला ते परवडू शकत नाही. अद्वैत म्हणतो की आपलं प्रोडक्ट जे आहे ते नवीन आहे, त्यामुळे लोकांना त्याची जरा सवय होऊ द्यात, आणि एकदा की लोकांना ते प्रोडक्ट आवडलं की लोक बरोबर घ्यायला येतील. आणि ऑफकोर्स हे सगळं तुम्ही मार्केटिंग कसं करताय यावरच डिपेंड आहे. त्यातले एक सर म्हणतात की हो, बरोबर आहे सर तुमचं, आणि यावेळी डिझायनरने केलेली डिझाईन अतिशय उत्तम आहे, म्हणजे आजपर्यंत आपण कुठल्याच ज्वेलरी शॉपमध्ये अशी डिझाईन बघितली नसेल. दुसरे सर म्हणतात की कागदावर ह्या डिझाईन जेवढ्या छान दिसतात तेवढ्या त्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. सरोज त्यांना म्हणते की परंतु जेव्हा बाजारात लोक खरेदी करण्यासाठी येतात तेव्हा ते खर्च करण्याच्या दृष्टीनेच येतात ना. याबद्दल तुमचं नक्की काय म्हणणे, मला जरा स्पष्टपणे सांगाल का? तेव्हा ते सर म्हणतात की हे बघा मॅडम, समजा मी माझ्या बायकोसाठी दागिने घ्यायला गेलो तर त्या गोष्टीचं एक बजेट असेल, त्याचीही एक किंमत असेल, ही गोष्ट मी मान्य करतो, पण म्हणून काय मी तिला प्रत्येक वाढदिवसाला लाखो रुपये खर्च तर नाही करू शकत. कसं आहे मॅडम, मध्यमवर्गीय माणसाचं महिन्याचं एक बजेट असतं, आणि जर त्या बजेटमध्ये आपले दागिने बसणार नसतील तर ते लोक कसे काय घेतील? आणि तसंही दागिन्यांच्या हौशीपायी कोणाला हा खर्चही परवडणार नाही, आणि त्या डिझाईनचा उपयोग काय मग जर ती डिझाईन्स विकलीच जाणार नसेल तर? श्रीकांत म्हणत असतो की आपण ग्राहकांना काय हवंय काय नको याचा तर विचार केला होता ना, आणि मग त्या गोष्टीचा अनालिसिस करूनच आपण दागिने बनवले. त्यावर ते सर म्हणतात की परंतु त्यावेळी आपण अंदाजे किमतींचा विचार केला होता, प्रत्यक्ष किमती जेव्हा लोकांना समजल्या तेव्हा त्यांनी त्या अमान्य केल्या. सरोज म्हणते की हो, पण लोकांना ते दागिने आवडते याबद्दल तर चर्चा आहेच ना. तर दुसरे सर म्हणतात की मॅडम, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु पैसे देऊन कोणी घ्यायलाच तयार नाहीये. अद्वैत म्हणतो की हे बघा, प्रोडक्टचे जर रेट कमी केले आणि क्वालिटीमध्ये जर कॉम्प्रोमाइज करायला लागलं तर मला ते अजिबात चालणार नाहीये. चांदेकर ज्वेलर्सला लोक गुणवत्तेमुळे ओळखतात आणि आपण गुणवत्तेमध्ये काही कमी करू शकत नाही. त्यावर एक सर म्हणतात की सर, आपण हे असं नाही करू शकत, म्हणजे आपण आता दागिन्यांमध्ये जे काही रत्न वापरतोय ते खरंच महाग आहे. साधारणतः एखादा दागिना बनवायला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आपल्या स्वतःला येतोय, आणि जर मार्केटमध्ये तो आपल्याला दागिना आणायचा असेल तर त्याची किंमत आपल्याला 2 लाखाच्या वर ठेवावी लागेल, आणि ज्यांचे मंथली पगार हे 1 लाखाच्या वर असले तरी सुद्धा हे दागिने ते नाही खरेदी करू शकत. ही गोष्ट तर फक्त एका छोट्यातल्या छोट्या दागिन्याची झाली, आणि मोठ्या दागिने तर आउट ऑफ बॉक्स आहेत. ती लोक अद्वैतच्या बिझनेस साठी सांगत असतात, अद्वैतच्या चांगल्यासाठी सांगत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघा, विक्रीचा तुम्ही विचार करू नका आणि त्यासाठी मला कारणही देऊ नका. अद्वैतचं पुन्हा पुन्हा तेच म्हणणं असतं की चांदेकर ज्वेलर्स हा एक प्रीमियम ब्रँड आहे, त्यामुळे दागिन्यांच्या उत्तम क्वालिटी प्रमाणे उत्तम त्याची किंमतही असणार आहे, आणि आता ते दागिने कसे विकायचे हे तुमचं काम आहे, माझं नाही. हे बघा, मार्केटिंग टीम तुमची आहे, त्यामुळे मार्केटिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतः शोधून काढा ना. एक सर म्हणतात की सर, खरं तर मध्यम वर्गाला हे दागिने खरेदी करायचे, पण जर हे दागिने पॉकेट फ्रेंडली असेल तरच शक्य आहे. अद्वैत म्हणतो की मग तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करा ना हे दागिने घेण्यासाठी. त्यावर दुसरे सर म्हणतात की पण सर, असा बिझनेस नाही होत. अद्वैत त्यांच्यावरच चिडतो आणि म्हणतो की तुम्ही मला सांगायची काही गरज नाहीये की बिझनेस कसा होतो ते. चांदेकर ज्वेलर्सचं नाव हे खूप वर्षांपासून घेतलं जातं, आमची खूप जुनी परंपरा आहे, लोकांना प्रत्येक वेळी हवं तसं आपण नाही देऊ शकत. अद्वैत फारच हायपर होत असतो. सरोज म्हणते की हो, अद्वैतचं अगदी बरोबर आहे, चांदेकर या नावाला काहीतरी प्रेस्टिज आहे ना. तेव्हा सर म्हणतात की ठीक आहे मॅडम, परंतु असं असेल तर मग आपण प्रॉफिट काहीच कमवू शकत नाही. आबा म्हणतात की खरं तर जाहिरात पण एवढी सुंदर झाली आहे की लोकांच्या सुद्धा अपेक्षा वाढल्या असणार. अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली, त्यामुळे नवीन नवीन स्ट्रॅटेजी तुम्ही शोधून काढा आता. त्यावर एक सर म्हणतात की सर, अहो आम्ही सगळे प्रयत्न केले, परंतु फक्त किमतीवर आडते, बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये. अद्वैत म्हणतो की नाही समजत आहे मला तुमचं बोलणं, आणि तुम्ही सर्वजण कशासाठी आहात? तुम्ही सर्वजण मला समजून सांगण्यासाठीच आहात ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण भाजी नाही विकत आहे, आपण दागिने विकतोय, आणि किमतीमध्ये घासाघीस करायला ही काय भाजी नाहीये, हा दागिना आहे. त्यावर एक सर म्हणतात की सॉरी सर, परंतु मी तुमच्या मताशी नाहीये. दुसरे सर म्हणतात की सॉरी सर, आम्हाला सुद्धा तुमचं म्हणणं अजिबात पटलेलं नाहीये. तिसरे सर सुद्धा म्हणतात की नाही, आम्हाला
मलाही तुमचं म्हणणं पटलेलं नाहीये. अद्वैत म्हणतो की तुम्हाला माझं म्हणणं पटलं नाहीये, मग मी काय करू? तुम्ही फक्त इकडे तक्रारी घेऊन आलायत का? आबा हे अद्वैतला समजावून सांगत असतात की अद्वैत, अरे तू जास्त हायपर होऊ नकोस, यातून आपल्याला काहीतरी मधला मार्ग तर शोधावाच लागेल, कारण ह्या सगळ्यांनी तर परिस्थिती मांडली आहे. तेव्हा अद्वैतच्या डोक्यालाही आता बोर झालेला असतो. कला हे अगदी शांतपणे ऐकत असते आणि मग कला सर्वांसमोर म्हणते की मी काही बोलू का? सर्वजण कलाकडे बघू लागतात. सरोज मात्र खूप रागाने कलाकडे बघत असते. कलामध्ये बोललीच कशाला हेच तिला पडलेलं असतं. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला सर्वांना सांगते की कुठलीही तडजोड न करता खांदेकरांचं टॉप डिझाईन हे 1 ग्रॅम सोन्यामध्ये बनवायला सुरू केलं तर, आणि ते कसं करता येईल याचा मी देखील विचार करते. तिची ही कल्पना आबांना फारच आवडते. म्हणतात की चालतंय की तिच्या ह्या आविष्काराला आपण कलाविष्कार असं नाव देऊयात. म्हणतात की एक काम करूया, आपण हा दागिना ना गणपतीमध्ये लॉन्च करूयात, त्यामुळे येत्या 5 दिवसामध्ये आपल्याला प्रोडक्शन सुरू करायला हवं. आबांनी त्यांचं मत आता सांगितलेलं असतं. तर रात्रीच्या वेळी कला जेव्हा किचन मध्ये असते तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की उद्याचं काय ठरवलंय तुला माहितीये ना, तू कमिटमेंट देऊन आलीये. कला म्हणते की हो, मग कमिट करताना मला हे नव्हतं माहिती घरी पाहुणे येणार आहेत म्हणून, आणि याआधी सुद्धा मी तुला कमिटमेंट दिली आणि ती पूर्ण केली नाहीये, असं कधीच झालेलं नाहीये. अद्वैत विचार करू लागतो की या अति आगाऊने जर मला तोंडावर पाडलं तर मात्र माझ्याकडे कुठलाही पर्याय राहणार नाही. कदाचित या अति आगाऊमुळे माझी इमेज सुद्धा खराब होऊ शकते. अद्वैतला आता या सगळ्याबद्दल इन्सिक्युरिटीज वाटत असतात, परंतु त्याचं सगळं काम कलावर सुद्धा डिपेंड असतं. त्यामुळे आता कामासाठी त्याला कलावर अवलंबून राहावं लागणार असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.